त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे नंदिनी जीवाच्या मिठीत बसलेली असते आणि ती म्हणत असते, जीवा बाद झालं आता ह्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला आता इथे नाही राहायचंय. मला आता ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय. मला आता तुमच्यासोबत आपल्या घरी यायचं आहे. मी इथे नाही राहणार आहे जीवा आता, असं नंदिनी बोलत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो नंदिनी, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. मला सुद्धा तुला इथून घेऊनच जायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा एक गोष्ट सांगू का, आपल्या घरी आल्यानंतर आपल्या खोलीमध्ये मला पसारा घालायचा आहे. त्याचबरोबर तिथे आपल्या खोलीमध्ये जी बेडवर उशी असेल ती बेडवरची उशी सुद्धा मला तिथे ठेवायची नाहीये. काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करायच्या आहेत की मला पुन्हा एकदा ते सगळं काही आठवलं पाहिजे आणि त्याचबरोबर मला तुमच्यासोबत कायमच राहायचं आहे. मला आता हा दुरावा सहन होत नाही जीवा, असं नंदिनी बोलत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो नंदिनी, मला कळतंय. मला सुद्धा इथे तुझ्यापासून लांब नाही राहायचंय. मला सुद्धा हा जो काही दुरावा आहे तो दुरावा सहन होत नाही आणि मला सुद्धा तुझ्याच सोबत राहायचं आहे, असं सुद्धा आता इकडे जो काही जीवा आहे तो नंदिनीला बोलत असतो. तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, पण जीवा खरं खरं सांगा, काय सांगू खरं खरं, खरंच मला तुम्ही घरी घेऊन जाल का? तेव्हा जीवा म्हणत असतो, हो तर आपल्या ह्या डार्लिंग रिक्षामध्येच आपण घरी जाणार आहोत. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो जीवा, तुम्ही म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे. काही जरी झालं तरी सुद्धा मला तुमच्यासोबत आपल्या घरी यायचंच आहे. आता हा दुरावा आणि ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात सहन होत नाही, असं इकडे ती बोलते. आणि तेव्हा लगेच आता जीवाचा चेहरा हातामध्ये घेत असते. अगदीच दोघे एकमेकांच्या मिठीत असतात, खूप जवळ असतात. शेवटी तिने त्याच्या गळ्यात हात गुंफवलेले असतात आणि तिथेच त्यांचा रोमॅन्टिक असा डान्स सुद्धा सुरू असतो. आता खरं तर प्रेक्षकांनो, ह्या ज्या काही गोष्टी होतात ना, ह्या नंदिनीला काहीही आठवत नसतात बरं का. नंतर खूप जास्त नंदिनीने माती खाल्लेली असते. आता नंदिनी उठून उभी राहत असते, जीवाच्या जवळ असते आणि तेव्हा जीवाच्या जवळ असताना इकडे आता तिला गाण्याचा आवाज येतो. ती म्हणत असते, जीवा तुम्हाला कसला तरी आवाज येतोय का? तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही ग नंदिनी, असं काय करतेस, मला कसलाही आणि कोणताही आवाज येत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा असं काय करताय, बघा ना म्युझिकचा आवाज येतोय, गाणी वाजतायत. तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो, नाही नंदिनी नाही, मला नाही येते कसलाच आवाज, तुला असं का वाटतंय? त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा असं काय करताय, येतोय मला गाण्याचा आवाज येतोय, चला ना आपण छान छान असा डान्स करूयात, काय करताय तुम्ही हे? त्यावर जीवा इकडे तिकडे पाहत असतो, पण जीवाला मात्र कुठल्याही गाण्याचा आवाज येत नाही. आणि तेव्हा नंदिनीला गाण्याचा आवाज येत असतो आणि नंदिनीला गाण्याचा आवाज आल्यामुळे ती आता नाचायला लागत असते. त्याचबरोबर जीवाला सुद्धा ती आता इकडे नाचायला सांगत असते आणि जीवाला सुद्धा नाचायला सांगितल्यानंतर आपण पाहतो की इकडे जीवा सुद्धा नाचायला घेत असतो. त्याचबरोबर इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंदिनी म्हणत असते, आता एक मिनिट हा जीवा, एक मिनिट. तेव्हा जीवा म्हणत असतो, आता आणि काय? त्यावर नंदिनी म्हणत असते, आता आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या काही गोष्टी आणि सगळे काही डान्स इथे करणार आहोत, समजलं? असं म्हटल्यानंतर लगेचच आता दोघेही जण नाचत असतात. आता दोघेही जण नाचत असताना आता नंदिनी जीवाच्या अजून पुन्हा मिठीत असते. आता बराच वेळ इथे म्युझिक सुरू असतं बरं का प्रेक्षकांनो, फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे कारण बराच वेळ म्युझिक दिलेला आहे आणि बऱ्याच वेळच्या त्या म्युझिक नंतर शेवटी नंदिनी जी आहे ना, ती नंदिनी मात्र आता इकडे जो काही जीवा आहे त्या जीवाच्या मिठीत आता शांत अशी झोपलेली असते. जीवाला तर हे सगळं काही हवं असतं, पण जीवाला हे सगळं काही हवं असताना खरं तर नंदिनीने हे सगळं सांगितलंय, पण तिच्या मात्र हे काहीही लक्षात राहिलेलं नसतं. तिने जे काही गोष्टी बोलल्यात, मला तुमच्यासोबत यायचंय, मला इथून घेऊन जा वगैरे वगैरे, हे अजिबात तिच्या लक्षात राहिलेलं नसतं. आता ती तशीच झोपते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिला जाग येते तेव्हा मात्र तिचं डोकं प्रचंड असं जड झालेलं असतं. आता सकाळी उठते आणि सकाळी उठल्यानंतर आजूबाजूचा गारवा, त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ती इथे पाहत असते आणि विचार करू लागते की मी इथे कशी आहे आणि ही जीवाची जागा आहे, इथे मी कशी आहे, मला काय होतंय, मी बाहेर कशी आली, ह्या सगळ्या गोष्टी तिला समजत नसतात.
ती उठून बसते आणि उठून बसल्यानंतर डोकं फार जड झालेलं असतं. तेव्हा मला काय होतंय, कसला त्रास होतोय असा विचार ती करते आणि मी इथे कशी, हाच विचार तिच्या पुन्हा एकदा मनामध्ये आलेला असतो. तेव्हा रात्रीचा झालेला प्रकार, त्या सगळ्या गोष्टी ती आठवण्याचा पूर्ण प्रयत्न करते, पण तिला मात्र आठवत नसतं. तेवढ्यातच आपला जीवा आलेला असतो. आता जीवा आल्याबरोबर जीवाच्या हातामध्ये मस्त असा गरमागरम त्याने काढा बनवून आणलेला असतो आणि गरमागरम असा काढा बनवून आणल्यानंतर इकडे लगेचच नंदिनी म्हणत असते, मी इथे काय करते जीवा, काय करते. त्यावर लगेच जीवा म्हणत असतो, उठलीयस ना तू, अरे वा 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 वा, बरं झालं तू उठलीयस, खरं तर आनंदच झालाय तू उठलीस तर. पण काय ग नंदिनी, मला एक गोष्ट सांग, जेव्हा मी असं करायचो तेव्हा तू मला काढा प्यायला द्यायचीस ना, मग बघ आज मी तुझ्यासाठी सुद्धा तसाच आणि सेम त्याच पद्धतीनं काढा मी इथे घेऊन आलोय तुझ्यासाठी. हा काढा पे, नक्की तुला आता बरं वाटेल. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा जीवा पण मी इथे कशी आहे, इथे काय झालंय सगळं आणि मी इथे का आलीये, काय हे सगळं, असं इथे ती बोलत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस, तुला काहीच नाही आठवत आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही जीवा मला काहीही नाही आठवत आहे, सांगा ना मला काय झालेलं आहे, मी इथे कशी आलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत जीवा, असं विचारल्यानंतर आता जीवा म्हणत असतो, एक मिनिट. तेव्हा ती उठून उभी राहते आणि म्हणत असते, मी दारू प्यायले म्हणजे, हो अगं अगं तुझं डोकं जड झालंय नंदिनी, तुला चालता येणार नाहीये, थांब जरा, असं इथे तो बोलत असतो. आणि तेवढ्यातच नंदिनीचं डोकं फार दुखत असतं, त्यामुळे ती जागीच थांबते. त्यावर जीवा तिला म्हणत असतो, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का, तर एक गोष्ट कर, तू काहीतरी आठवण्याचा प्रयत्न कर. तेव्हा नंदिनी म्हणते, मला नाही आठवत आहे. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे तुला आठवत नाही ना, तर तुझा डावा हात तू बघ. त्यावर नंदिनी डावा हात बघत असते, तर त्यावरती लिहिलेलं असतं जीवांजनी, असं हे नाव लिहिल्यानंतर जीवा म्हणत असतो, बघितलास ते अक्षर तुझंच आहे ना. आता नंदिनीला फारच प्रश्न पडलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला मानिनी सकाळी सकाळी किचनमध्ये असते. तेवढ्यातच आता इथे विक्रम आलेले असतात आणि विक्रम आल्यानंतर इकडे ते म्हणत असतात, सुख म्हणजे नक्की काय असतं, बायकोच्या हातचं गरमागरम वाफाळलेले पोहे आणि त्याचबरोबर त्यावर खिसलेलं ते ओलं खोबरं, त्याचबरोबर हे असे वाल पाण्यावर तरंगणारे आणि त्यानंतर मस्त असे हे बदाम भिजवलेले. त्यावर नंदिनी विक्रमच्या हातावर फटका मारते आणि म्हणत असते, नाही हा विक्रम, हे बदाम जे आहेत ना ते तुम्ही अजिबात नाही खायचे, नाही खायचे म्हणजे नाहीच खायचे. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, हे बदाम मी इथे कशासाठी भिजत घातलेत, कशासाठी भिजत घातले ते तरी सांग. अगं टूरवरून आल्यावर असं बायकोच्या हातचं मस्त जेवण आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत, हा आनंद नाहीये का मला, असं सुद्धा आता इकडे विक्रम म्हणत असतात. त्यावर मानिनी म्हणत असते, हो का, तो तर आनंद आणि त्या सगळ्या गोष्टी इथे आहेतच ना, पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवताय का तुम्ही. त्यावर लगेच आता इकडे मानिनी म्हणत असते, काय काय लक्षात ठेवताय म्हणजे. तेव्हा विक्रम म्हणतात, हो आज ना ते त्याचा काय, त्याचा काय, तिची काय, तिकडे काय, इकडे काय, आज कोणाचं काहीही नाहीये. आज ना कोणाचा वाढदिवस आहे, नाही आज कोणाची ॲनिव्हर्सरी आहे, तर आज आहे तुमच्या मुलाचा व्रताचा शेवटचा दिवस. तेव्हा विक्रम म्हणत असतात, म्हणजे अहो म्हणजे काय करताय, जीवांनी घेतलेल्या त्या 21 दिवसाच्या व्रताला आज फायनली इथे एंड झालाय, म्हणजे आज इकडे त्याचा व्रताचा शेवटचा दिवस 21 दिवस पूर्ण झालेत. तेव्हा लगेच आता विक्रम म्हणत असतात, अरे हो 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 हो, मी टूरवर होतो ना तेव्हा सुद्धा मी माझ्या पठ्ठ्याचे ते सगळे छोटे छोटे व्हिडिओ, ते छोट्या छोट्या गोष्टी, ते छोटे छोटे ब्लॉग, हे सगळं काही मी बघत होतो. आणि तुला सांगू का, शेवटी माझं पोरगा आहे ते जिंकणारच. त्यावर मान्य म्हणत असते, त्या सगळ्या गोष्टी खऱ्यात विक्रम जीवाचा पहाटेच फोन आला होता आणि तेव्हा तो म्हणत होता, अरे तुम्ही तयारी करा. तेव्हा